अरे यार फोन का लागत नाहीये. दोघांपैकी एकच तरी फोन लागला पाहिजे. हा लागत नाहीये फोन. अरविंद कदम फोन लागायला पाहिजे. ही रजनी तिथे जाते कळलं पाहिजे. रजनीला तिथे जायची काय गरज होती. दुसरं कोणतरी गेलं तर चाललं नसतं. तिला कळलं तर तिथे तमाशा करेल आणखी. धड मुलगी आहे. काय खरं नाही. लावायला फोन. काका काय काय झालं? काय झालं? कोणाला काय झालं? तुम्हाला. तुम्ही आता काहीतरी बोलत होता ना? मी? हो. नाही. पण मला कळलंय. काय? हेच रजनीचा ना? माझे काही फार बरं मत नाहीये तिच्याबद्दल. जाऊ द्या काका. तशीच आहे काका ती. हो 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 हो. आता बघा ना, सतत मला काही ना काहीतरी बोलत असते. मला खूप राग येतो तिचा. खूप मन दुखावतं माझं. पण तिच्या नादी तरी कशाला लागायचं ना. असं नेहमी मी स्वतःच्या मनाला समजवत असते. आता तुम्ही मला सांगा, अहो काय तिला असं म्हणाले असतील का की एखाद्या हुशार कलिगला तू तुझ्या बरोबर घेऊन जा? नाही ना. ती असं स्वतःच्या मनाचा काहीतरी नेहमी बोलत असते. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं का की मी बुद्धू आहे? काका. नाही जयला कळवायला हवं. काका त्याला माहितीये मी बुद्धू नाहीये. उलट तो मला नेहमी म्हणत असतो तू खूप हुशार आहेस, खूप छान काम करतेस. आता तुम्ही मला सांगा, मी जर बुद्धू असते तर तो असं मला म्हणाला असता का? अगं जुई काय चाललंय तुझं? मी काय बोलतोय तू काय बोलतेस? नाही काका, म्हणजे मला असं म्हणायचंय की जाऊ दे, तुम्ही नका जास्त विचार करू. ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. मी तेच करते, तुम्ही तेच करा. पण काका खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मन एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू. माझं मन कुठे मोकळं करू आता देवा. कोणाला तरी फोन लागू दे रे बाबा.